आणि यानंतर मुंबईत जे रोज लोकलने प्रवास करतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका। खरं तर मुंबईकरांचा दिवस लोकलच्या प्रवासाने सुरू होतो। लोकलमधून प्रवास करताना काही हौसे तर काही उद्दाम प्रवासी दिव्यांगाच्या डब्यातून प्रवास करताना दिसतात। मात्र आता रेल्वे पोलिसांनी अशा धडधाकट प्रवाशांचा इलाज कशा प्रकारे सुरू केलाय तुम्हीच पहा। मुंबईच्या या लाईफलाईनमध्ये महिला आणि दिव्यांगांसाठी डबे राखीव आहेत। मात्र दिव्यांगांच्या डब्यात सहज जागा मिळते म्हणून इतर प्रवाशांनी त्यांचा मोर्चा या डब्याकडे वळवलाय। रेल्वे पोलिसांनी अनेकदा कारवाई करून सुद्धा प्रवासी काही ऐकायला तयार नाहीत। त्यामुळे आता रेल्वे पोलिसांनी यावर एक शक्कल लढवली आहे। दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या धष्टपुष्ट प्रवाशांना चक्क व्हीलचेअरवर बसवून रेल्वे पोलिसांच्या कार्यालयात आणण्यात येत आहे। विशेष म्हणजे दिव्यांगांच्या डब्यातून बिनदिक्कतपणे प्रवास करणाऱ्यांमध्ये धडधाकट पुरुषांची संख्या मोठी आहे। दिव्यांगांच्या वाढत्या तक्रारी पाहून कुर्ला आरपीएफचे पोलीस निरीक्षक सुरेश अत्री यांनी ही भन्नाट आयडिया शोधून काढली। त्यामुळे आता दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करताना कुणी आढळलं तर त्याची व्हीलचेअरवरून अशीच मिरवणूक निघेल आणि नंतर दंडाच्या कारवाईचे सोपस्कारही पूर्ण होतील। तुम्ही सुद्धा जर असा प्रवास करत असाल तर जरा सावधान, कारण हजारो लोकांसमोर तुमची सुद्धा ह्या व्हीलचेअरवर वरात निघू शकते। खरं तर अपंगांसाठी डब्बे हे त्यांचा प्रवास सुकर होण्यासाठी केलेत, त्यामुळे ह्या डब्यात प्रवास करून त्यांची गैरसोय करू नका। मृत्युंजय सिंग सोबत वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई।